हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण प्रत्येक जणाला जेवणासोबत कांदा खायला आवडत असतो, कारण कांदा हा शरीरातली उष्णता कमी करून थंडावा साधा कांदा खाण्याच्या ऐवजी आपण कांद्याला अजून चटपटीत बनवूया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कांदा घेतलेला आहे, इथे 2 कांदे घेतलेले आहेत जे मी बारीक कट करून घेतले आहेत। कट करताना साल काढायचं, मागचा पुढचा भाग काढायचा, कट करायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण कांदे धुवून घेतल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो। तर इथे बारीक असे स्वच्छ धुवून घेतलेले आणि मग बारीक कट करून 2 कांदे घेतलेले आहेत। त्यामध्ये आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं, कारण खारट होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपण इथे कोणताही गॅस वगैरे न वापरता ही रेसिपी करतो आहे, त्यामुळे ह्याला खूप मिठाचं प्रमाण थोडं कमीच वापरायचं। आता हे दोन्हीला सुद्धा मिक्स करून घ्यायचं। छान असं सगळ्या कांद्याला छान असं मिरची पावडर लागलं पाहिजे, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आणि इथे मी थोडेसे शेंगदाणे भाजून अगदी थोडेच, खूप असे बारीक नाही पण असे जाडसर पद्धतीने कूट करायचा आणि मग तो पण टाकायचा। आपण जेव्हा शेंगदाणे टाकतो आणि कुठलाही पदार्थ असू दे, शेंगदाणे चटणी असू दे किंवा शेंगदाणे, जेव्हा छान जेवताना असं दाताखाली शेंगदाणा आला की खूप छान वाटतं। त्या पद्धतीने इथे शेंगदाणे वापरलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा वापरलेली आहे, फ्रेश अशी कोथिंबीर, तर तीसुद्धा टाकायची आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झालं, त्यामध्ये 2 ते 3 छान अशा बारीक कट करून लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। लसूण छान असा तळला की त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकायचं। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण आपण याआधीसुद्धा मिरची पावडर वापरलेला आहे। मिरची पावडर छान तळलं की त्याच्यामध्ये आपण हे तडका टाकून द्यायचा। जे कांदा आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये हा तडका टाकून द्यायचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तर तयार झाली आपली जेवणाची चव वाढवणारी रेसिपी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल। जर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला आणि जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक नक्की करा, आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी साधी आणि सोपी असेल। तोपर्यंत बाय।